नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस, उद्याचा दिवस, पुढील सर्व दिवस सुखाचे आणि समाधानाचे जावो. आणि आजच्या व्हिडिओचा विषय आहे की काळ्या तिळाने होईल गरिबी दूर. माघ महिन्यातील करा या गोष्टी. काळ्या तिळांचा उपयोग सर्व धार्मिक कार्य, हवन, पूजा इत्यादीमध्ये केला जातो. काळ्या तिळाचे दान करून काही उपवास केल्यास मोक्ष प्राप्त होते आणि घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते. तुमची संपत्ती वाढते आणि तुमच्या जीवनातील सर्व प्रकारचे दुःख दूर होतात. आपल्याकडे माघ स्नानाला महत्त्व आहे. पद्मपुराणात असे म्हटले आहे की ज्यांनी माघ महिन्यात सकाळी स्नान केले, विविध प्रकारचे दान केले आणि भगवान विष्णूचे स्तोत्र पठण केले, ते ईश्वरी निवास स्थानात आनंदाचे राहतात. जाणून घेऊया काळ्या तिळाचे महत्त्व आणि उपाय. पद्मपुराण आणि ब्रह्मपुराण यानुसार माघ स्नानाला आरंभ भारतीय कालगणनेच्या शालिवंश व संवत्सर पौष शुक्ल पक्ष एकादशीला होतो आणि माघ शुद्ध पक्ष द्वादशीला याची समाप्ती होते. सध्याच्या प्रथेनुसार माघ स्नानाचा आरंभ पौष पौर्णिमेला केला जातो आणि माघ पौर्णिमेला त्याची समाप्ती होते. यानंतर इंग्रजी कालगणनेनुसार माघ स्नान सामान्यपणे जानेवारी-फेब्रुवारी या मासामध्ये असते. माघ स्नानाला फार महत्त्व आहे. माघ महिन्यात काळे तीळ वापरणे आणि धार्मिक दृष्टिकोनातून खूप शुभ मानले जाते. काळ्या तिळाचे सेवन करणे आणि त्याचे दान करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. माघ महिन्यात धार्मिक दृष्टिकोनातून अतिशय शुभ मानला जातो आणि या महिन्यात केलेले तप, जप आणि दान हे भाविकांचे दारिद्र्य दूर करण्यासोबत मोक्ष मिळण्यास मदत करते. असे मानले जाते की या महिन्यात काळ्या तिळाचे काही उपयोग केल्याने सुख समृद्धी वाढते आणि आर्थिक अडचणी दूर होतात. नोकरीच्या मुलाखतीमध्ये यश मिळवण्यासाठी हातात मुठभर काळे तीळ घेऊन घराबाहेर पडा. वाटेत जिथे कुत्रा दिसला तिथे त्याच्या कुत्र्यासमोर तीळ ठेवून पुढे जा. जर तो कुत्रा काळे तीळ खाताना दिसला तर समजावे की काम कितीही कठीण असले तरी त्यात यश मिळेलच. राहू, केतू आणि शनीचे दोष दूर करण्यासाठी कुंडलीत शनीचे दोष असतील तर शनीची 7.5 किंवा ठेय्या चालू असेल तर माघ महिन्याच्या प्रत्येक शनिवारी वाहत्या पाण्यात नदीत काळे तीळ व्हावेत. या उपायाने शनिदेवाच्या दोषापासून मुक्ती मिळते. दर शनिवारी काळ्या तिळाचे दानही करू शकता. यामुळे राहू, केतू आणि शनीचे वाईट प्रभाव संपतात. याशिवाय कालसर्पयोग आणि पितृदोष इत्यादीमध्ये हा उपाय प्रभावी आहे. आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी माघ महिन्यातील प्रत्येक शनिवारी काळ्या कपड्यात काळे तीळ आणि उडीद दान करा. या उपायाने आर्थिक संबंधित समस्या दूर होऊ शकतात. याशिवाय घरातील सर्व सदस्यांचा डोक्यावरून मुठभर काळे तीळ 7 वेळा ओवाळून घराच्या उत्तर दिशेला टाका. धनहानी थांबेल. वाईट काळ दूर करण्यासाठी तुमची वाईट वेळ संपण्याचे नाव घेत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेव असा जप करा. काळे तीळ दुधात मिसळून दर शनिवारी पिंपळावर अर्पण करा. यामुळे जो काही वाईट काळ चालू आहे तो निघून जाईल. आरोग्य सुदृढ करण्यासाठी माघ महिन्यात रोज 1 तांब्यात शुद्ध पाणी भरून त्यात काळे तीळ टाकावे. आता ओम नमः शिवाय मंत्राचा उच्चार करताना हे जल शिवलिंगावर अर्पण करावे. पाणी अर्पण करत असताना मंत्राचा जप करा. जल अर्पण केल्यानंतर फूल आणि बेलाची पाने अर्पण करा. याने शनीचे दोष शांत होतील आणि जुन्या काळापासून चालत आलेली आजारपणही दूर होऊ शकतात. तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.